सिद्धार्थला लहानपणापासून सैनिक व्हायचं होतं आणि तिची ही इच्छा अपूर्ण राहिली, म्हणून तिला आता आर्मी गर्लचा रोल करायचा आहे। पण तिला आर्मी गर्लचा रोल देणार कोण यासाठी तिने खूप वाट सुद्धा बघितली, पण असं काही झालं नाही। त्यामुळे आता तिने निश्चय केलाय की ती स्वतःचं प्रोडक्शन काढणार आहे आणि आर्मी गर्लचा रोलही करणार आहे। पण असंही ऐकिवात आहे की तिने एका फ्रेंच फिल्मचे राईट्स घेतलेले आहेत। आपल्याला एक फ्रेंच रोमॅन्टिक फिल्म बघायला मिळतेय का कतरीना कैफ बघायला मिळणार आहे एका आर्मी गर्लच्या पोशाखात, हे येणारी वेळच ठरवेल। पण सध्या वेळ झाली ती म्हणजे बॉलिवूड धमाकाची। आजच्या बॉलिवूड धमाकामध्ये आपण सलमान खानची वीर ही फिल्म तुम्हाला आठवतीये? खरं तर ही बिग बजेट फिल्म होती आणि त्याच्यामध्ये गोड गोजिरी अशी जरीन खान सुद्धा होती, जिला बऱ्यापैकी सगळ्यांनी कतरीनाची कॉपी असंही म्हटलं गेलं होतं। पण तिला या वीर पासून फारसे काही प्रसिद्धी मिळाली नाही किंवा खूप फायदा झाला नाही, म्हणून ती आता वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करते। आणि असंच तिने ट्राय केलं एक फोटोशूट। एका नाईट गाऊन साठी तिने फोटोशूट केला आणि त्याच्यामध्ये ती खूप छान आणि हॉट दिसत होती। तुम्हाला या फोटोशूटला यायचंय? चला। तुम्हाला सलमान खानची सध्या रिलीज झालेली वीर ही फिल्म आठवतीये का, ज्यामध्ये तो बनला होता एक वीर योद्धा। या चित्रपटामध्ये त्याची को स्टार होती जरीन खान। चित्रपटामध्ये खास कमाल न दाखवल्यामुळे तिने आपली पावलं पुढे उचलली नाही, पण आता ती वळली आहे जाहिरातीकडे। जरीन खानचं हे नवीन रूप पाहायला मिळालं एका फोटोशूट मध्ये, जिथे वेगवेगळ्या अंदाजमध्ये तिने फोटो काढले। Sweet Dreams, as we all know, it's about comfort clothing. It's about clothing that you feel comfortable in. जैसे हम आजकल की हमारी बहुत ही हेक्टिक लाइफस्टाइल हो गई है, जब भी हम बाहर जाते हैं तो पूरा सज धज के जाते हैं, you are all glammed up and all that. So when you return home, you want to be yourself, you want to be comfortable, and Sweet Dreams is the, I think, apt clothing. They make you feel so comfortable. It is like the next skin you can get into. सलमान खान यांनी प्रत्येक नवीन ऍक्ट्रेसला संधी दिली आहे बॉलिवूडमध्ये आपलं नशीब उजळवण्यासाठी। त्यामध्ये जरीन खानला पण एक संधी मिळाली, परंतु एकाच संधीने तिचं नशीब उजळलं नाही। तर सलमान खाननी पुन्हा एकदा जरीन खानला एक नवीन संधी दिली आहे, परंतु हे काय, जरीन खान तर स्टार होण्याआधीच त्याला विसरली सुद्धा। सलमान खानने तिला दुसरा चित्रपट दिला का यावर चक्क तिने नकार दिला। तो मुझे तो ऐसा कुछ सुनने में नहीं आया है। आई डोंट नो, अभी वो क्या करते हैं क्या नहीं करते वो तो मुझे नहीं पता होगा, वो तो आपको उनको ही पूछना पड़ेगा। जरीन खानच्या जवळ चित्रपटाविषयी बोलण्यासाठी दुसरं काही नाही, म्हणूनच चित्रपटांना सोडून ती बोलत आहे आपल्या स्वप्नांविषयी। जरीनची इच्छा आहे आपल्या स्वप्नात रंग भरण्याची। तसं पाहायला गेलं तर स्वप्नांबरोबर जरीनला बाकीच्या पण काही खूप गोष्टी पसंत आहेत। आई लव ट्रैवलिंग और आई लव म्यूजिक, आई लव डांसिंग। तो बस अभी सिंस रेन्स आ रहे हैं और ज़्यादा घर से बाहर नहीं निकल पाएंगे काम के अलावा, तो आई थिंक ये अपनी यही हॉबीज़ पूरी करूँगी। जरीन खाननी भलेही एकच चित्रपट केला असू दे, पण तिची ओळख बनली आहे। अर्थातच चित्रपट बघून नाही, तर तिचा चेहरा आणि तिची स्टाईल यामुळे ती हुबेहूब कतरीना कैफची दुसरी कॉपी वाटते असं बरेच जण म्हणतात। अमीषा पटेलच्या लक्षात आलंय की हिंदी इंडस्ट्रीमध्ये फार काही बरं चालू नाहीये, त्यामुळे तिने मोर्चा वळवलाय तो म्हणजे साऊथ इंडियन फिल्म्सकडे। आणि शिवराज कुमार यांची 100वी फिल्म आहे जोगिया। त्यांचा आधीचा चित्रपट जोगी ह्याचा हा रिमेक असणार आहे आणि जोगियामध्ये अमीषा पटेल प्रमुख भूमिका करतेय। असंही म्हटलं जातं की आधी प्रियांका चोप्रा आणि विद्या बालन यांना विचारण्यात आलं होतं, त्यांनी नकार दिला, म्हणून अमीषा पटेलच्या झोळीमध्ये हा रोल पडला आहे। अमीषाला ऑल द बेस्ट। आपण घेऊया एक छोटासा ब्रेक।